नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असेल, आपल्या अर्जाची निवड झालेली असेल किंवा आपल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा आपला अर्ज हा प्रतीक्षा यादीत असेल, या अर्जाचे जर स्टेटस आपल्याला चेक करायचे असेल तर महावितरणच्या वेबसाईटवर आपण सुद्धा त्या अर्जाचे स्टेटस हे चेक करू शकणार आहात। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे महावितरण कुसुम सोलार। महावितरण कुसुम सोलार हे टाईप केल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकतात महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम बी लाभार्थी नोंदणी, याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। येथे आल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का। जे काही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहे हे महावितरणाकडे आपला अर्ज यामधून भरू शकतात। तर यामध्ये इथे आपल्याला ग्राहक क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि आपली पुढे नोंदणी करून घ्यायची आहे। तर मी इथे नो करतो। नो केल्याच्या नंतर येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा PM कुसुम योजनेसाठी आधीच नोंदणी केलेली आहे का असे आपल्याला विचारले जात आहे। तर इथे नो केलं तर नवीन नोंदणी लवकर सुरू होईल असे ऑप्शन येते। तर येथे यस करायचे आहे। यस केल्याच्या नंतर आपल्याला इथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे। तर यामध्ये आपल्याला PM कुसुम योजनेसाठी जे काही आपण नोंदणी केलेली आहे त्याचा MKID नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। MKID म्हणजेच आपला अर्ज क्रमांक इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला खाली त्या लाभार्थीचे नाव दाखवले जाईल। त्यानंतर इथे पंप क्षमता म्हणजे त्याने किती क्षमतेचा पंप त्यामध्ये निवड केलेला आहे, त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव आणि येथे अर्जाच्या सद्यस्थिती यामध्ये पाहू शकतात की बेनिफिटेड आणि खाली येथे यू आर ऑलरेडी बेनिफिटेड अंडर कुसुम योजना फ्रॉम मेडा अशा प्रकारचा मेसेज येथे दाखवला जात आहे। म्हणजेच या लाभार्थ्याला PM कुसुम योजनेत लाभ मिळालेला आहे किंवा या लाभार्थीची आत्ता निवड झालेली आहे, त्यामुळे येथे बेनिफिटेड असे दाखवत आहे। तर अशाच प्रकारे मी आपल्याला एका दुसऱ्या लाभार्थीचे स्टेटस येथे चेक करून दाखवतो। येथे आपला MKID टाकल्याच्या नंतर येथे शोधा या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर येथे अशा प्रकारे त्या लाभार्थीची डिटेल येथे ओपन होईल। तर इथे पंप क्षमतामध्ये इथे काहीच दाखवत नाही आहे आणि इथे अर्जाची सद्यस्थिती जर पाहिली तर येथे प्रोफाईल इनकम्प्लीटेड दाखवत आहे आणि खाली येथे प्लीज कंप्लीट युअर रजिस्ट्रेशन ऑन kusummahaurja.com बेनिफिशरी या लिंकवर जाऊन जे काही या लाभार्थीची प्रोफाईल इनकम्प्लीट आहे ही प्रोफाईल या लाभार्थ्याला पूर्ण करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे मी आपल्याला एका तिसऱ्या लाभार्थीचे स्टेटस तुम्हाला चेक करून दाखवतो। येथे अर्ज क्रमांक टाकल्याच्या नंतर येथे शोधा या बटनावर क्लिक करतो। तर आपण येथे पाहू शकतात की अर्जाची सद्यस्थिती, अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये येथे वेटिंग दाखवत आहे आणि खाली येथे युअर रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटली सक्सेसफुल टू मेडा, युअर ॲप्लिकेशन इज इन वेटिंग लिस्ट, म्हणजे या लाभार्थ्याचा जो काही फॉर्म आहे हा वेटिंग लिस्टमध्ये आहे। ज्यावेळेस कोटा उपलब्ध होईल त्या लाभार्थ्याला आपल्या मोबाईलवर पैसे भरणा करण्यासाठी SMS येऊन जाईल आणि ही जे काही कुसुमची योजना आहे ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबविली जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाचे स्टेटस या वेबसाईटवर येऊन चेक करू शकता की आपल्या अर्जाची सद्यस्थिती ही काय आहे।